मी आनंद पाटील आपणासही विनंती असेल आपण यावं ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी। त्यानंतर सन्माननीय वसंतजी आगविले आपणालाही विनंती असेल या सर। आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आय विला ऑप्टिक्सचे मालक दैवत पाटील यांच्याकडून एक ब्रँडेड गॉगल, त्यानंतर आपण संकेत पाटील असते यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि तदनंतर अभिनव फिल्म्स दातार अभिनव एंटरप्राइजेसचे मालक अभिनव यांच्याकडून टी शर्ट असं मॅन ऑफ द मॅचचं स्वरूप असणार आहे। स्वागत तुळशीराम पाटील आपलं स्वागतही होईल इथे। मॅच कडे थोडंसं दुर्लक्ष आहे परंतु नक्की मॅच मध्ये सागर मांडवकर आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु आता सध्या थोडं आमचं दुर्लक्ष। ओ खराब बॉल, खूप खराब बॉल असणार आहे, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये। नो बॉल कॉल केलाय अंपायरनं। तर तुळशीराम पाटील यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल। त्यानंतर या स्पर्धेसाठी खास आमच्या आग्रहास्तव आमचे अगदी परम मित्र क्राऊन रेकॉर्ड मॅनेजमेंटचे सुपरवायझर एम्प्लॉईज आमचे गोविंद राठोड यांचं स्वागतही आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल। यायचं आहे गोविंद। विकास ठाकूर आपण आयवा कॅच पकडलेली आहे, यायचा टी शर्ट नेण्यासाठी मैदानात। मॅच दुसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल, सलगचे 2 नो बॉल, फ्री हिट अजूनही कंटिन्यू असणार आहे। यानंतर मी गोविंद राठोड याला विनंती करेन की यायचं आपण स्वागत कक्षामध्ये। क्राऊन रेकॉर्ड मॅनेजमेंटचे एम्प्लॉईज सुपरवायझर आहेत आणि आमचे खास जवळचे मित्र आहेत, तर त्यांचंही स्वागत। मी गोविंद राठोड यांना विनंती करेन की आयव्हा कॅचची गिफ्ट जी आहे ती त्यांना द्यायची आहे। वा, नवीन चेहरा आयव्हा कॅच घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला, भातनगावचे समर्थक आहेत त्यांचं। आणि किरण आपल्याला विनंती करेन की गोविंद राठोड यांचं आपण स्वागत करावं। तर नक्कीच रोशन सर इथे पारितोषिक आले, संघाचे पुरस्कर्ते राज 11 गोल्डन मॅन यांच्याकडून सलग 3 षटकाराला 5000चं बंपर कॅश प्राइज। 3 षटकार 5000। चांबो प्रफुल्ल पाटील तर 6 मारले, 6 चेंडू मध्ये 6 मारले तर 10,000। राज 11 गोल्डन मॅन चे पुरस्कर्ते आपण पाहतोय। चांबो खेळते मैदानावर, चांबोकडे ती क्षमता आहे रोशन सर। 6 षटकार ठोकले तर 10,000, कदाचित प्राइज आणखीन वाढेल कारण आज बक्षिसाची गंगा घेऊन आलेत। बरेचसे मान्यवर आहेत, परंतु आता सागर आपण मैदानाकडे वळूयात, कारण मान्यवर आहेत ते प्रकाश पाटील असतील, आमचे रेवनाथ पाटील आणि त्यांचाच संघ खेळतोय मैदानामध्ये, अर्थातच कसरखंड संघ आहे। आणि एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल कसरखंड विरोधात बोर्ले संघ आहे, जय हनुमान बोर्ले। तर सन्माननीय पाहुणे आदरणीय शिवाजी माळी साहेब आणि सन्माननीय संजयजी टेंबे साहेब, सन्माननीय आमचे पाहुणे आज उपसभापती चषकामध्ये शिवाजी माळी साहेब, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत। आणि त्यांच्या समवेत आदरणीय संजयजी टेंबे साहेब, वसंतदादा काटवले पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय जय हनुमान क्रीडा संघ भातान च्या माध्यमातून आपलं वेलकम। मॅच कडे वळणार आहोत। चांबो खेळतो आणि त्याला साथ देते ऋतिक। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली आज राज 11 गोल्डन मॅन जय हनुमान बोरलेना आणि एकूण धावा फलकावरती 5। या दरम्यान हा बॉल आपण पाहिलात। या दरम्यान आपण पाहाल की या स्पर्धेसाठी कसरखंड टीमसाठी आणि संपूर्ण स्पर्धेसाठी प्रशांत पाटील आमचे मित्र आणि जयेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचे आपण मनापासून धन्यवाद देऊयात। तर नक्कीच शिर्डीवरून ही स्पर्धा लाईव्ह बघतात ते आरिवलीचे केतन पाटील, यशस्वी आयोजक अमित पाटील बोरवले आणि मंगेश कांबळे सोमटणे यांच्याकडून वसंतदादा काटवले यांच्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात। भरभरून प्रेम करणारा पाठीराखा वर्ग, पाहुणा वर्ग, संपूर्ण आयोजन कमिटी आज आपण पाहतोय। रोशन सकपाळ सर राज 11 गोल्डन मॅन चे पुरस्कर्ते आता 10,000 लावलेत, कदाचित प्राइस सुद्धा वाढेल तसा सामन्याचा रंग असेल। टॉस जिंकलाय बोरलेनं, पसंती दिली। आज आपण पाहतो बॅटिंगला समोर संघ खेळतोय तो कसलखंड।
टोटल रन्स पाहिला आतापर्यंत 3 चेंडू डॉट बॉल ऋतिक पाटील सिंगल आली त्यानंतर 3 चेंडू डॉट बॉल 5 रन्स ऑन बोर्ड प्रफुल्ल मतेची ही गोलंदाजी पाहिली 2 चेंडू खराब त्यानंतर केलं परिवर्तन आणि सलग 3 चेंडू डॉट आक्रमण केला हल्ला चढवलाय आला आहे षटकार युजित 6 धावा संघासाठी बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत अगदी शुभेच्छांचा वर्षाव ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग आहेत महिला वर्ग सुद्धा या स्पर्धेला पाहत आहेत त्यामध्ये मोनिका नाईक असेल सोनू मते असेल रमेश गाडे दत्ता गायकर संतोष वाघमारे प्रकाश वाघमारे यांच्याकडून सुद्धा कसरखंड संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत तर नक्कीच आरसी मसाल्याचे ओनर्स आम्ही पाहतो आमचे समालोचक मित्र रोशन पाटील बोरले यांच्याकडून सुद्धा बोरले संघाला शुभेच्छा आल्या शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतो या स्पर्धेमध्ये मॅच कडे वळणार आहोत आता एकूण धावा दाफलकावरती पाहिला 6 धावेनं संघ पुढे सरकलाय टोटल रन्स पाहतोय केतन पाटील आपण पाहतोय शिर्डीवरून ही स्पर्धा पाहतात आणि त्यांनी सुद्धा बोरलेला शुभेच्छा दिल्या आज राज 11 गोल्डन मॅनचे हनुमान बोरले खेळतोय चांगली लढाई पहिल्या षटकाचा खेळ संपलाय एकूण धावा दाफलकावरती 11 मॅच नंबर 5 सुरू आपण पाहते जरूर 11:39 मिनिटं आणि आज रोशनसल प्रयत्न असेल का 5 सामने 12च्या आतमध्ये संपल्या तर आयोजकांचा जो थोडासा दबाव कमी होईल थोडं प्रेशर त्यांचं कमी होईल आणि हा प्रयत्न इथे सूर्य थोडा फास्ट केला प्रसाद नाईक पहिल्या षटकानंतर धावा पाहिल्या 11 मयूर आम्हाला माहिती कळवते सलामीवीर प्रफुल्ल चांबो खेळते बायकर आम्ही पाहतोय मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये अनेक वेळा त्याचं योगदान पाहिलंय अनेक स्पर्धेमध्ये आपल्या उल्लेखनीय फटकेबाजीनं सर्वांची मनं जिंकल्या तो प्रफुल्ल पाटील खेळतोय स्ट्रायकर एंडला भास्कर पाटीलने जर झेल घेतला तर त्याला प्रत्येक झेलसाठी किरण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणखीन एक आम्हाला माहिती मिळेल आक्रमणाचा प्रयत्न इथे बेदकता कसलखंड विरुद्ध बोरल्या आजच्या रात्रीतील ही 5वी मॅच आहे तर पारितोषिक आले भावेश पाटीलने जर डाय मारून झेल घेतला तर त्यांच्यासाठी गुप्तदान 500 रुपये प्रसाद नाईक पहिला चेंडू डॉट बॉल एकूण धावा 11 आहेत राज 11 गोल्डन मॅन खोदून काढण्याचा प्रयत्न प्रफुल्लची विकेट ही बिग विकेट इम्पॉर्टंट गोल्डन विकेट पहिला धक्का बॅटिंग करताना राज 11 गोल्डन मॅन जय हनुमान बोरले पाहिलं ना सागर तर या मैदानामध्ये भावेश पाटील सुद्धा खेळतोय आनंद पाटील यांचे सुपुत्र आहेत यावर्षी कसरकट प्रीमियर लीग झाली तिथून या खेळाडूने खूप इंटरेस्ट घेतला क्रिकेटमध्ये आणि चांगला दर्जेदार गुणवान खेळाडू आहे आणि परंतु जर 2023 आणि 24चा विचार केला ना तर खूप त्रासदायक वर्ष आहे कसरकंड संघासाठी कारण प्रत्येक वेळेला संघर्ष अगदी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करून हाताला अपयश येत आहे आज कदाचित ती इडापिडा टलते का या मैदानावर हे आपल्याला पाहणं फार गरजेचं असेल नक्कीच सामना पाहायला मजा येणार आहे प्रसाद नाईक पहिला चेंडू डॉट बॉल त्यानंतर विकेट आक्रमणाचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये झेल होणार का कम्युनिकेशन नाहीये संपर्क झाला नाहीये धोका होता आणि तो धोका टळलाय संदेश पाटील साठी हा धोक्याचा होता हा धोक्याचा इशारा झेल घेतला असता तर चित्र थोडं वेगळं असतं आणि आता कसलखंडच्या आपण पाहतोय त्यांचे खेळाडू नाराज आहेत झेल घेण्याची संधी होती आणि सागर या स्पर्धेसाठी आपण पाहाल प्रशांत पाटील असतील जयेश मते असतील यांनी कसरखंड आणि या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत बोरले संघाच्या ही शुभेच्छा येतात निलेश पाटील आणि बर्थडे बॉय आहेत म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत नक्कीच टोटल रन्स पाहूया आपण एकूण धावा धावफलकावरती 13 रन्स ऑन बोर्ड बाद झाला प्रफुल्ल चांबो महत्वाचा गडी बाद झाला बोरलेनं टॉस जिंकलाय त्यांनी पसंती दिली बॅटिंगला
प्रसाद नाईक क्रमांक 2चं षटक, एकूण धावा 13. पुढचा चेंडू जीवनदान मिळालंय संदेश पाटील यांना. आणि रोशन सर आपण पाहिले जीवनदानाचे बरेच उलटफेर क्रिकेटमध्ये आपण प्रामुख्याने पाहिले आणि धावांसाठी प्रयत्न. बघा कसलकंड संघ युवा यंग जनरेशन सुद्धा या संघामध्ये मगाशी रोशन सरने उल्लेख केला फॉर्म साठी हा संघ झगडत होता, नाईट स्पर्धेसाठी झगडत होता. मात्र आता समोर राज 11 गोल्डन मॅन जे हनुमान बोरले. स्पर्धा वेगळी, मैदान वेगळे, उपसभापती चषकाची ही स्पर्धा आपण पाहतो आणि आता आमने सामने बोरले विरुद्ध कसलकंड. जीवनदान मिळाल्या संदेशला जरूर पाहते 2 धावेसाठी प्रयत्न केला जाईल. बोरलेला आपण बऱ्याच वेळा अनेक स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले रोशन सर आणि आज भातांच्या या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. उद्या रायगड आणि ठाणे असेल शो मॅच. उद्या तुम्हाला रायगडचे स्टार खेळाडू, ठाणेचे स्टार खेळाडू उपसभापती चषकामध्ये रायगड आणि ठाणे आणि पहिल्यांदाच या पंचक्रोशीमध्ये आपण पाहतो भातांच्या या मैदानावर आपण पाहतो रायगड आणि ठाणे हा शो मॅचचा सामना उद्या पाहायला मिळणार आहे. प्रसाद नाईक एकूण धावा फलकावरती 16. राऊंड विकेटनं बॅटच्या मधोमध आलाय हा षटकार. 3 षटकार 5,000 आणि 6 षटकार 10,000. प्राइज वाढतच जाईल का राज 11 गोल्डन मॅनचे पुरस्कर्त्या आमच्या बाजूला आहेत राज पाटील. बोरले संघासाठी शुभेच्छा. 2 षटक संपली, एकूण धावा दाफलकर 22. उपसभापती चषक रोशन सर आम्ही मागच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला जॉईंट झालो होतो आणि आज या वर्षी सुद्धा जॉईंट झाले. मात्र आज आम्हाला माहिती मिळाली अगदी दररोज पाहुण्यांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये असते. म्हणजे वसंतदादा काटवले आणि त्यांच्या आयोजन कमिटीचं किती भरभरून प्रेम करणारे पाहुणा वर्ग या स्पर्धेसाठी जॉईंट झालेत. अगदी सर्व पक्षाचे आपण सन्माननीय पाहुणे पाहिले. वसंतदादा काटवले यांनी जपलेली माणुसकी आणि माणुसकीचं नातं असं म्हटलं जातं का नाव आणि पैसा येतो आणि पैसा जातो, मात्र नाव टिकवणं कठीण असतं. आणि मी वसंतदादा काटवलेंना हेच शुभेच्छा देईन, तुम्ही वाहत्या नदीप्रमाणे तुमचं कार्य करत राहा, कचरा आपोआपच बाजूला होईल. आज प्रचंड गर्दीनं पाहुणा वर्ग सामना पाहतोय कसलकंड विरुद्ध जे हनुमान बोरल्या. आणि आता आपण पाहतोय मॅच नंबर 5. गोलंदाज झालाय प्रभात मत्या. वेगवान चेंडू जीवनदान मिळालाय. 24 लाईव्ह इव्हेंटचे ओनर्स अँड सीईओ संदेश पाटील 1 जीवनदान. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना त्याने केला, वैयक्तिक योगदान 5. प्रफुल्ल बाद झाल्यानंतर इथे धावसंख्येला गतिमान अवस्था प्राप्त करणं राज 11 गोल्डन मॅनचे हनुमान बोरलेला महत्वाचं. धावा दाफलकावरती 22. किती धावा बनवल्या जातील? प्रभात राऊंड विकेटनं ऑफ स्टिक वरून चेंडू डिलिव्हर केला, संदेश पाहत बसला, समोर प्रभात आणि सलग 2 चेंडू डॉट. कसलकंड विरुद्ध सामना पाहतो आपण राज 11 गोल्डन मॅन जे हनुमान बोरले. ते प्रभातला आपण पाहतो क्रमांक 3चं षटक हातळतो. यंग स्टार शरीरभेदी गोलंदाजी त्याची आपण पाहतो, भेदकता आक्रमकता. तुमच्या गोलंदाजीमध्ये जेवढा वेग असतो, तुमच्याकडे चेंडू फिरवण्याची कला असते, मात्र तुमच्या ॲक्युरेसीला सुद्धा तेवढं महत्व दिलं जातं. प्रभात लॉंग रनअप. पुढचा चेंडू संदेश पाटील यांचा फटका फसलाय सुरक्षित. 1 जीवनदान. पुन्हा एकदा संधी होती बाद करण्याची, संधीचं सोनं करता आलं नाही. 2 जीवनदानाच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय आणि एकूण धावा दाफलकावर टोटल रन्स पाहिल्या राज 11 गोल्डन मॅन जे हनुमान बोरले पोहोचलाय. एकूण धावा 23. 23 रन्स ऑन बोर्ड. टोटल रन्स पाहिल्या. 1 गडी बाद झाले प्रफुल्ल. प्रभात चांगल्या दर्जाची गोलंदाजी, लाईन किती चांगली आहे बघा.
एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. प्रभात सुपर बॉलिंग एक्साइटिंग आपल्या गोलंदाजातील हे प्रावीण्य त्याने दाखवले आणि आपल्या भरभक्कम गोलंदाजी समोर शांत पाडलेली फलंदाजी. 3 चेंडू डॉट बॉल 4 मध्ये फक्त 1 धाव दिली प्रभातनं. गुड लाईन अपील मध्ये उत्साह ओ भन्नाट गोलंदाजी. चला पंचांचा निर्णय आज स्पर्धेमध्ये आपण पाहतो अंतिम असतो आणि फायनली निर्णय आला एज लागल्या. दुसरा धक्का बॅट्समन आउट. ऋतिक पाटील 2 गडी बाद. एकूण धावा 23. पन्नास मिनिटं आज सॅटर्डे नाही ते उद्या रविवार सुट्टीचा दिवस सुद्धा आहे. निखिल जाधव आम्हाला माहिती देत असताना प्रभात एक असा गोलंदाज 40 गाव प्रीमियर लीग पर्वामध्ये तो बेस्ट बॉलरच्या रेस मध्ये होता आणि नेहमीच कसलखंड संघासाठी तो ट्रम्प कार्ड ठरलाय. जेव्हा जेव्हा प्रभातच्या गोलंदाजीनं मैदानावर त्याची हुकूमत दाखवली तेव्हा कसलखंड संघाचा डाव मात्र चांगला ठरलाय आणि आता बोर्ले विरुद्ध राज 11 गोल्डन मॅन जे हनुमान बोर्ले विरुद्ध विचार करायला भाग पडणारी ही अप्रतिम चांगल्या धाटणीचे चेंडू तो हाताळते आणि सर्वांना खुश करणारी गोलंदाजी प्रभातच्या मार्फत. 3 चेंडू डॉट विकेट. गुड बॉलिंग राऊंड विकेट. चांगले चेंडू गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग एक्साइटिंग स्किल दाखवला व्हरायटी व्हेरिएशन दाखवला आणि टॅलेंटिंग प्लेयर. गुड बॉलिंग आणि 1000चं कॅश प्राइज कसलखंड संघाची पाठी राख्या अनंत शेठ पाटील यांच्याकडून. बघा हे आलं बंपर प्राइज. मी पहिल्यांदाच पाहिलं की पारितोषिक क्रिकेटमध्ये हरिभक्त परायण अनंत महाराज पाटील यांनी क्रिकेटमध्ये कुणाला तरी पारितोषिक दिलंय. कारण वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेली मंडळी सप्ताहाला खूप खर्च करतात परंतु क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून पारितोषिक मात्र इथे दिलंय. कारण आज खऱ्या अर्थानं हा खेळ आवडलाय. गाव आहे माझं गाव आहे माझी मुलं आहेत यांच्यासाठी थोडी पाठीराखण करणं फार गरजेचं असतं आणि तसाच काहीसा प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण अनंत शेठ यांना जरूर पाहतो. आपल्या संस्कृतीमध्ये आपण नेहमी पाहत असतो आणि आज गावचा संघ खेळतोय. नक्कीच हिंदू संस्कृतीमध्ये दानाची सुद्धा एक संस्कृती आहे आणि दानाचं महत्व सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठं असतं. आज गावचा संघ खेळतो आणि जर एका युवा खेळाडूचा असा परफॉर्मन्स झाला ना रोशन सर तर त्याच्यावर बक्षिसांची लई लूट ही होत असते आणि आता 1000चं कॅश प्राइज मिळाले प्रभातला. गोलंदाज झाले करण जुनगर याला पाहतोय. शेवटचं षटक भूषण पाटील. एकूण धावा फलकावरती 23. पहिला चेंडू संदेश पाटील संघर्ष करते 2 धावेसाठी निघाले. गुड रनिंग 2 धावेने संघ पुढे सरकेल. पुढचा सामना जरूर आम्ही माहिती देऊ अगदी काही वेळानंतर. सागर विश्वास बसत नाहीये संदेश मैदानामध्ये कारण संदेशची मोठे फटके खेळण्यासाठी जी स्ट्रगलिंग चालू आहे जी मेहनत चालू आहे हा संदेश या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर काय मोठे मोठे फटके खेळणारा हा संदेश मात्र आता थोडस प्रयत्नांची पराकाष्ठा करते मोठ्या फटक्यांसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 2 जीवनदान मैदानावर संदेश पाटील खेळतो. कव्हर कडे खेळण्याचा प्रयत्न. बघा गुड रनिंग. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आज आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर करतो आणि 24 लाईव्ह इव्हेंट साठी योगदान देणारे संदेश चांबो आणि आता धावा फलकावर टोटल रन्स पाहिल्या 27. आपण पाहतोय आज रोशन सर आपल्या या पंचक्रोशीतीलच गाव आहेत. आज बोरलेला पाहिलं आज पाहिलं भातान शिवाजीनगर आज आपण पाहिलं पोहिंजेला आज आष्टेला पाहिलं. आज जवळची गाव आहेत फ्रेंड्स फॉरेवर आपल्या पंचक्रोशीतील संघ आहेत आणि आज पाहुणे सुद्धा आपण मोठ्या संख्येने पाहिल्या. चेंडू शिल्लक 4. करणनं सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2-2 धावा पाहायला मिळाला. संदेश पाटील यांना जीवनदान मिळालंय मात्र अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये.
आक्रमणाचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला, चांगल्या दर्जाची गोलंदाजी. आज रोशन सर कसलखंडच्या गोलंदाजांना उल्लेखनीय कामगिरी केली, त्यांच्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं. आणि आज आपण पाहतोय गोलंदाजी केली, भास्करनं 4 दिला, प्रफुल्ल मतेनं 7 दिला, प्रसाद नाईकनं 11 दिला, प्रभात मतेचं षटक संघासाठी आपण पाहिलं विस्फोटक, फक्त त्यांनी धाव दिली 1. गुड बॉलिंग. चेंडू शिल्लक 3 षटकार 5000. आता ही शेवटची संधी, संधीचं सोनं होणार का? राज 11 गोल्डन मॅन जे हनुमान बोरल्या, धावा फलकावर 28. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आक्रमणाचा प्रयत्न, आज बेधकता. बघा रोशन सर, क्रिकेटमध्ये मागे काय घडलंय हे तुम्हाला विसरावं लागतं. फॉरगेटिंग इज अन आर्ट. मागे काय घडलं, भूतकाळ तुम्ही नेहमी विसरावा, वर्तमानामध्ये चांगला खेळ करावा. मात्र आज कसलखंडच्या या गोलंदाजानं सर्वांना प्रभावित केलं. शेवटचे 2 चेंडू बाकी, धावा फलकावर 28. आता अशी चर्चा होईल, टॉस जिंकला होता, बोरलेनं बॅटिंग घेतली, धावांची गुंतवणूक. शेवटचे 2 चेंडू, लाईन थोडी भरकडते, पंच इशारा करतील. जरूर पुढच्या सामन्याची माहिती येईल 2 संघांना आम्ही जेव्हा कॉल करू. पहिल्या दुसऱ्या फेरीतील सामने 4 ओव्हरचे आणि त्यानंतरचे सामने हे 3-3 ओव्हरचे. एक संघ क्वालिफाय होणार, तर नक्कीच आम्हाला माहिती जरूर मिळणार आहे. गती जास्त होती, खुश केलं, आज प्रभावित केलं कसलखंड. मात्र अंपायर सिग्नल नो बॉल. भातांचं मैदान रोशन सर नेहमी आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी मजा वेगळी असते. बघा जिथे टेकडी मिळेल, काही बॅटरी ऑन सुद्धा आहेत, तिथे काही मित्रांचे ग्रुप सुद्धा दूरवर मागे डोंगरावर सुद्धा बसून या स्पर्धेचा आनंद घेताना. टोटल रन्स 30. खोदून काढला हा चेंडू डीप कडे, क्षेत्ररक्षक रेडी. 2 धावा तर सहज पूर्ण होतील. 3 धावेसाठी प्रयत्न होणार का? संदेश पाटील निघालेत आणि इथे होणार बॅट्समन धावबाद. 2 धावा मिळतील, 2 टोटल रन्स. पाहूया एकूण धावा 32. तर टॉस डेफिनेटली टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. कैलासवासी संजय 11 भातांचे संघनायक, लास्ट कॉल आहे, आणि गावदेवी पोईंजे. चला, भातांचे संघनायक आणि पोईंजेचे संघनायक टॉस साठी या लगेच. सेकंड राऊंड 4 षटकाचा हा सामना असेल, आपण लगेच यायचंय. 11:56. तर शेवटच्या चेंडूवर विकेट घेतल्या तर हरिभक्त पारायण, क्रिकेटवर सुद्धा ज्यांचं नितांत प्रेम आहे ते अनंता शेठ पाटील यांच्याकडून शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली जर गोलंदाज करणं तर 2000चं कॅश प्राइज. सुवर्ण संधी. चला, पोईंजेचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये या टॉस बॉक्स मध्ये जाऊन आपण थांबा, आणि भातांचे संघनायक टॉस साठी आपण थांबा तिथे. शेवटचा चेंडू, धावा दाफलकावरती 32. षटकार आला तर 38. संदेश 2 जीवनदानाच्या मदतीने खेळतोय. राज 11 गोल्डन मॅन षटकार मारला तर 3000. ओ, ही सुवर्ण संधी होती. शेवटच्या चेंडूवर सिंगल मिळाली, जरूर प्रयत्न झाले, एकच मिळेल. शेवट हॅपी एंडिंग करण्याचा प्रयत्न, मात्र इथे बक्षीस होतं. तर नक्कीच उत्तरार्धाकडे वळणार आहोत आपण. निखिल जाधव यांचा आवाज ऐकूया, आमचे युवा समालोचक आहेत. विकेट साठी रनआउट आहे, साहेबांना माहिती आहे, तरी सुद्धा 2000 टाळ्या झाल्या पाहिजेत. आज 3000, 1000 मिळालं प्रभातला आणि 2000 मिळालं, ते आपण जरूर पाहतोय. मी टॉस साठी सन्माननीय पाहुण्याने विनंती करेन. नेक्स्ट मॅच भातांचे संघनायक या 4 षटकांचा सामना आणि येथे टॉस केला जाईल.
व्यासपीठावरचे आमचे पाहुणे शिवाजी माळी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस होणारे या आपण भातांचे संघनायक 4 षटकांचा सामना आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करेन. गावदेवी पोइंजे ना यस पोइंजे आणि भातान या टॉस साठी बघा वसंतदादा काटवले अगदी 7 वाजल्यापासून जी पाहुण्यांची सुरुवात होती आता ते थोडे फ्री झाले. एवढं त्यांच्यावर प्रेम करणारे पाहुणे मंडळी श्री वसंतदादा काठावले उपसभापती चषकाची स्पर्धा पाहतोय. या दोन्ही संघनायक मी शिवाजी माळी साहेबांनी विनंती करेन कॉल केला जाईल. बॅट्समन पाठवायचे कसलकंड संघ विनंती करेन. रोशन सर इथे जॉईंट झालेत आणि निखिल जाधव सुद्धा जॉईंट झालेत. आपण करूया टॉस. तर नक्कीच टॉस होणार आहे. कॉल करणार कॉल कोण करणार आहे तर गावदेवी पोइंजे कॉल करेन. वसंतदादा काटवलेने सांगितलं पाहुण्यांना मान देऊया. यजमान संघ आणि पाहुणा संघ टॉस विन तर टॉस जिंकलाय पोइंजे संघाने. डिसिजन पेंडिंग तर सन्मान आपण करूया. मी वसंतदादा काटवलेने विनंती करेन सन्माननीय शिवाजी माळी साहेब माजी सरपंच सावळे यांचा इथे सन्मान होणार आहे. आज वसंतदादा काटवले मी म्हणेन संपूर्ण कानाकोपऱ्यामधून त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी पाहुणे मंडळी व पनवेल असेल उरण असेल रायगडचा कानाकोपरा आत्ताच आपण पाहिलं रसायन विभाग असेल कळंबोली MIDC विभाग असेल अगदी अनेक ग्रुप्स असतील हे त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे. उद्या सुद्धा मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शिवाजी माळी साहेब माजी सरपंच सावळे यांचा सन्मान होणार आहे. संजयजी टेंबे साहेब शिवसैनिक साहेबांनी विनंती करेन आपण सुद्धा या. संजय टेंबे साहेब शिवसैनिक आपला सुद्धा इथे सन्मान होणार आहे. तर शिवाजी माळी साहेब माजी सरपंच सावळे यांचं धन्यवाद देऊया. चला बोरले संघ राज 11 गोल्डन मॅन बोरले चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. महेश पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य तुराडे यांचे इथे आगमन झाले. अनंत शेठ पाटील यांच्याकडून आपण 3000 पाहिलं तेव्हा जेव्हा गोलंदाजी केली आता बॅटिंग करतील. कदाचित आणखीन पारितोषिक येईल. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. थँक्यू. क्या बात आहे. आणि यानंतर फलंदाजी करत असताना कसरकंड संघाच्या कोणत्याही बॅट्समननं जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अनंत पाटील यांच्याकडून. रोशन सर तिकडे गोल्डन मॅन राज 11 त्यांचं सुद्धा प्राइज येईल. 1 विकेट लगातार 3 विकेट यासाठी विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक. तर सन्माननीय महेश पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य तुराडे यांचा सन्मान होणार आहे. यास आता मॅच कडे थोडी मजा येणार आहे आणि आता आपण मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करूया. आणि तर सन्माननीय महेश पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य लाडिवले आणि त्यांचा इथे सन्मान होणार आहे. यस आमचे निखिल जाधव यांच्याकडून पहिल्या गोलंदाजानं जर मिडल होऊन टाकली तर 500 रुपयाचं पारितोषिक है. तमाम दर्शकों का फिर एक बार स्वागत करेंगे उपसभापति ट्रॉफी 2024. बढ़िया मुकाबला जीतने के लिए जरूरत है 34 रनों की. पहला गेंदबाज यहां से तैयार रहेंगे दर्शन पाटिल. पहली गेंद ये देखिएगा बहुत कड़ा मुकाबला रहेगा. ये हेमंत पाटिल कसलगंज के कभी मुकाबला क्रिकेट देखने को नहीं आते हैं लेकिन आज जरूर देख रहे हैं यहाँ पे. पिछले मुकाबले में 1500 रुपए प्राइज भी उन्होंने लगाई थी और भावेश पाटिल ने वो प्राइज जीती थी मुझे याद है. बैक टू बैक 3 छक्के अगर लगाते हैं बल्लेबाज तो अनंत पाटिल उनकी तरफ से 5000 रुपए का इनाम. गेंदबाज तैयार. ये देखिएगा एज लगी और सिंगल रन. एक सिंगल रन बनेगी. 4 ओवर का मुकाबला है. जीतने के लिए 34 रनों की जरूरत. यहाँ पे हम देख रहे हैं इस वक्त वसंतदादा काटवले उनके नाम से पिछले 14 सालों में ये मुकाबला चल रहा है. ये और एक इनामी राशि भास्कर पाटिल
जो पैकर है उन्होंने अगर छक्का लगाया तो किरण पाटिल उनकी तरफ से 2000 रुपए का इनाम दिया जाएगा। दाएं हाथ के बल्लेबाज भास्कर पाटिल, पुराना चावल है और खुशबू तो आएगी। दर्शन हाईट्रिक के लिए दोस्ती ग्रुप की तरफ से 1000 रुपए। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, ये देखेगा स्टेट डाउन द ग्राउंड और गेंद जाएगी नहीं। यहां पे बढ़िया फील्डिंग, सिंगल रन मिलेगी। सिंगल रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। 2 रन आ चुके हैं। मैंने पहले कहा 2023-24 में बहुत स्ट्रगल कर रही है कसरकंड टीम, बहुत मुश्किलों से बाहर निकलने की कोशिश कर रही है। अब देखना चाहेंगे ये भातन का ग्राउंड उनके लिए लकी होता है या बोरले टीम के लिए। अपील हुई है अंपायर के पास और तीसरे अंपायर की मांग। ये कुणाल नाइक के बल्ले से इस तरह से कभी शॉट नहीं देखे। ये देखेगा तीसरे अंपायर की भूमिका में। यहां पे स्क्रीन पर देखा जा रहा है कि शायद विकेट है या नहीं, पहुंचा है बल्लेबाज या फिर विकेट है। बड़ा विकेट है। अगर ये विकेट मिलता है बोरले टीम को तो शायद। रोशन सर, एक आयोजकांकडून आम्हाला मेसेज आलाय, पॅव्हिलियन मध्ये खेळाडू व्यतिरिक्त जर कोणी आढळल्यास त्या संघाला पेनल्टी दिली जाईल। पॅव्हिलियन मध्ये जर खेळाडू व्यतिरिक्त कोणी पाठीराखा आढळल्यास त्या संघाला स्ट्रिक्टली पेनल्टी असेल। धन्यवाद। सन्माननीय संतोष महाराज पाटील यांच्याकडून विकेट हायट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि इथून मात्र फलंदाज सेफ आहे। काय जबरदस्त आहे संतोष महाराज पाटील। पहा, मी बक्षिसांची अनाउन्समेंट केलेली आहे, रक्कम फक्त अनंत महाराज पाटील यांचीच इथे जमा आहे, बाकी कोणाची नाही आहे। त्यामुळे ती बक्षिसांची अनाउन्समेंट आपण लक्षात ठेवा। उद्या तो बॅट्समन येऊन माझ्याकडे विचारायचं पैसे कुठे आहेत, असं नको व्हायला। आता काय असतं वसंतदादा, बरीचशी मोठी मोठी माणसं असतात। ओव्हर द विकेट, या वेळेला मात्र मस्त फटका खेळलाय। क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट। टीमची टोटल धाव संख्या जर आपण पाहिलीत तर धाव फलकावर धावा आहेत त्या मात्र 5 धावा। 34 धावांचा पाठलाग करायचा। काय जबरदस्त मॅच। वसंतदादा काटवले, उपसभापती चषक 2024, 14वे वर्ष, 14 वर्षाची तपश्चर्या आणि सातत्य वसंतदादा काटवले यांच्या माध्यमातून। आउटसाइड ऑफसम सुरेख गोलंदाजी, वाव, ब्युटिफुल। इथून मात्र समोर आहे भास्कर पाटील। भास्कर पाटील समोर आहे। यावेळेला मात्र टीमची टोटल 5 वर स्टॉप झाली आहे। 34 धावांची गरज आहे। धावसंख्या तसं बघायला गेलं तर मोठी नाहीये, परंतु गोलंदाजांनी मात्र कंबर कसली आहे। दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार। दर्शन ओ द विकेट, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स होऊ शकतो। दुसऱ्यांदा जीवनदान मिळालेलं आहे कुणाल नाईक याला। तीन षटकार किरण, खूप मोठी परीक्षाच घेतली तुम्ही भास्कर पाटील यांची। 3 षटकार मारले तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहे। किरण पाटील असते। हा, आमचे गोल्डन मॅन राजेश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपीज, 5000 रुपये। मित्रांनो, क्रिकेट याचंच नाव आहे। कोण म्हणतो क्रिकेट उन्हाळ लोकांचा खेळ आहे? नाहीये। क्रिकेट तुम्ही व्यावसायिक खेळात तर पैसाही भरपूर आहे। MIDC मध्ये इंडस्ट्री एरियामध्ये 8 तास काम करण्यासाठी गेलेत तर तुम्हाला 8 तासामध्ये 500, 600, 700 रुपये मिळू शकतात। परंतु क्रिकेटमध्ये 1 षटकार, 2 षटकार, 3 षटकार, 5000, 10000 रुपये अशी रक्कम असू शकते।
ओ द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असणार. प्रतीक. प्रतीक आता मात्र 18 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 28 धावांची. यावेळेला सुरेख बॉल फेकला गेला आणि इथून मात्र सिंगल धाव कंप्लीट. भास्कर पाटील याला माहिती आहे की स्ट्राईक कुणालकडे देणं फार गरजेचं आहे. कुणाल सुद्धा स्ट्रगल करतोय. मोठे फटके त्याच्या बॅट मधून सुरुवातीला गेल्यापासून मोठे फटके पाहायला मिळायचे, मात्र तसं घडून देत नाहीयेत गोलंदाज. प्रतीक पाटील आता नव्यानं गोलंदाज समोर आहे. उजव्या हाताचा बॅटर कुणाल नाईक. कुणाल नाईक मोठा खेळाडू, मोठ्या पटलावरचा मोठा खेळाडू, मग तो तालुका हाफ असू देत, पनवेल प्रीमियर लीग असू देत, रायगड प्रीमियर लीग असू देत, या खेळाडूचं नाव आवर्जून घेतला जातो. परंतु सध्याच्या घडीला स्ट्रगल करत असताना आउटसाइड ऑफ सम शरीरापासून दूर फेकलेला बॉल. अंपायर कॉल इट इज वाईट. पनिश केलाय अंपायरनं. एक्स्ट्राची 1 धाव आणि टीमची टोटल 1 न पुढे सरकत असताना धाव संख्या आहे ती मात्र 8 धावा. 8 रन ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रतीक पाटील बॉलर आहे. जय हनुमान बोरले विरोधात कसखंड. मोठा फटका आउट ऑफ द पार्क. सो ब्युटिफुल. सो इथून मात्र झेलबाद. मी वसंतदादा काटवले यांना विनंती करेन आपण सन्मान करूया. रेवनाथ पाटील साहेब माजी सदस्य यांचा इथे सन्मान होणार आहे. हर्षदजी ठाकूर साहेब पतपेढीचे खजिनदार आहेत, यांचा इथे सन्मान होणार आहे. रामचंद्र जुनगरे सर सामाजिक कार्यकर्ते यांचा इथे सन्मान होणार आहे. त्यानंतर विवेकजी ठाकूर साहेब युवा कार्यकर्ते यांचा सन्मान इथे होणार आहे. गणेशजी ठाकूर साहेब युवा कार्यकर्ते यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. रमेशजी पाटील साहेब माजी सरपंच भोकरपाडा साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. तर प्रकाश पाटील लाईव्ह ग्रामपंचायत सदस्य त्यांचा सुद्धा इथे सन्मान आम्ही करणार आहोत. हेमंतजी पाटील साहेब कसलकंडचे युवा नेते यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. रोशन सकपाल सर यांची जबाबदारी आता आमच्याकडे आणली आणि अगदी आपण पाहतो आज मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग आहे. यस, मॅच कडे वळूया. पाहुण्यांचा आपण करूया सन्मान. चांबो चांबो चांबो. चांबोने मोठा विकेट घेतलाय. त्याचं नाव आहे कुणाल नाईक. मैदानाच्या बाहेर फर्स्ट विकेट डाऊन आणि इथून मात्र दे धक्का. पहिला दे धक्का कसरकंड संघाला. सेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॅटने खेळलाय. बॉल जाणार. 1 धाव. दुसरी धाव पूर्ण होणार का? यस, 2 धावा कंप्लीट. छोट्यासा टार्गेटला सेव्ह करत असताना बोरले संघ मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. जय हनुमान बोरले आणि घोडील देव कसळखंड संघ. टीमची टोटल धाव संख्या जर आपण पाहिली 10 धावा आहेत धावफलकावर. 15 बॉल आणि आता 24 धावांची गरज. स्टेट डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय. पाठेराखे सरळ उभे राहतात कारण एवढी जास्त मज्जा या मॅच मध्ये येते. एकीकडे पैसाही लागलाय, एकीकडे प्रतिष्ठाही पणाला लागली आहे, एकीकडे आपण पाहतोय गोल्डन मॅन आमचे राजेश पाटील बसलेत, तर एकीकडे संघाची पाठी राखण करत असताना अनंत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. 11 धावा धावफलकावर. जबरदस्त मॅच. पूर्ण मैदान पिवळं केलंय. टीम बोरले संघानं लुकिंग व्हेरी स्मार्ट. ब्लू अँड ब्लॅक येलो अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल बोरले संघ. तर नक्कीच मॅच कडे आपण जरूर वळूया. चांगली लढत असेल तर इथे मी विनंती करेन सामना सूर्य कारण पाहुणे सुद्धा तेवढ्या मोठ्या संख्येने. तर विवेकजी ठाकूर साहेब युवा कार्यकर्ते यांचा सन्मान होणार आहे. अरुणजी ठाकूर साहेब, गणेशजी ठाकूर साहेब युवा कार्यकर्ते, रमेश पाटील साहेब माजी सरपंच भोकरपाडा आपण सुद्धा यावं, आणि हेमंत पाटील कसलकंडचे युवा नेते. बघा किती पाहुणे आहेत
आणि रोशन सर ही अभिमानाची गोष्ट आहे. 14 वर्षाचं आयोजन नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण पाहते वसंतदादा काटवले आणि त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट. बोलूया मॅच कडे. रंगतदार आहे सागर. अगर जर आपण पाहिलं ना मॅच मध्ये काय रंग आलाय, जबरदस्त मॅच आहे. 3 धावा या बॉलवर आल्या. 13 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. आउटसाइड ऑप्शन या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे आणि सीमा रेषा पलीकडे चौकार. ठाकूर साहेब यांचा सन्मान होणार आहे. रमेशजी पाटील साहेब माजी सरपंच भोकरपाडा. रोशन सर धावा आणि रन्स. हा नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 18 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 12 बॉल मध्ये 16 धावांची. तस पुन्हा एकदा सर्व सन्माननीय पाहुणे हेमंतजी पाटील साहेब कसलकंडचे युवा नेते, रमेशजी पाटील साहेब माजी सरपंच भोकरपाडा, गणेशजी ठाकूर युवा कार्यकर्ते, विवेकजी ठाकूर युवा कार्यकर्ते, रामचंद्र जुनगरे साहेब सामाजिक कार्यकर्ते आणि हर्षद ठाकूर साहेब पतपेढीचे खजिनदार आहेत, रेवनाथ पाटील साहेब माजी सदस्य. या सर्व पाहुण्यांचं मी स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक उपसभापती चषकाचे यशस्वी आयोजक वसंतदादा काटवल्या, एकच वादा आणि आपला वसंतदादा. बघा अप्रतिम त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारा आपण इथे पाहतो पाहुणा वर्ग. यस मॅच ऑन ठेवायचे. चला जास्त वेळ घेऊ नका. आता शेअर मार्केट वरती चढलाय. एक षटकाराला 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. अनंत पाटील यांच्या माध्यमातून षटकाराला 1500 रुपये खूप मोठी रक्कम आहे. 2-3 षटकार मारले उद्याचा संडे अगदी आनंदात जाईल. 1500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 16 धावांची गरज. जास्ती नाही 3 षटकार बसू शकतात कारण साहित्रिक 18 3 षटकारामध्ये मॅच फिनिश होऊ शकते. खूप पैसा आहे क्रिकेटमध्ये म्हणून आज टेनिस क्रिकेट उंच शिखर गाठतोय. यशाची उंच शिखर गाठतोय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शुभम पाटील. ओ द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर शुभम तयार. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र फसतोय. समोर आहे भास्कर पाटील. समजावं लागेल कारण या जखमा या पराजयाच्या जखमा 2023 आणि 2024 पासून कसरकंड ग्रामपंचायत कसरकंड संघाला सत्वत आहेत. त्यामुळे या सामन्याला आता काहीतरी वेगळं रूप द्यावं लागेल. समोर आहे भास्कर. नॉन स्ट्राइक एंडला आहे प्रफुल्ल मते. आता 11 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. एकीकडे असणार आहे भास्कर पाटील तर दुसरीकडे असणार आहे प्रफुल्ल मते. ओ द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. ओ माय गॉड. इथून मात्र दुसरा बॉल निर्धाव. 10 बॉल आणि आता 16 धावांची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं की हे 2 वर्ष आहेत कसरकंड संघासाठी खूप त्रासदायक आहेत. नक्कीच रोशन सर आपल्या 2 मुलींसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चैतन्य संजय पाटील आणि रुचिता राजेश पाटील आपल्या 2 मुली होत्या आणि बघा आज वसंतदादा काटवले यांची त्यांनी बरीचशी जबाबदारी आणि आपली संस्कृती त्यांनी दाखवली आणि या दोन्ही मुलींसाठी आपण धन्यवाद देऊया. बोलूया मॅच कडे. विकेट. या बॉलला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बॉल जाणार. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा कंप्लीट. समीकरणामध्ये फेरबदल जरूर झालाय. आता 9 बॉल असतील आणि 14 धावांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये. पुन्हा त्या दुःखद वेदना घेऊन कसरकंड संघ घरी जाणार की या सामन्याला पुन्हा एकदा विजयाचे स्वप्न दाखवणारा शुभम पाटील, दर्शन पाटील, प्रतीक पाटील या सामन्याला खेचून आणणार. ओ द विकेट.
प्रत्येक षटकारासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. अलॉंग द कार्पेट यावेळेला खेळ आहे सिंगल रन. या सिंगल रन मात्र टीमची टोटल पुढे सरकत असताना धावसंख्या आहे 21. आता 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 8 बॉल 13 धावा. संघर्षमय क्रिकेट. असं म्हटलं जातं एव्हरीथिंग इज पॉसिबल वेन यू आर बिझी बट एव्हरीथिंग इज नॉट पॉसिबल वेन यू आर लेझी. तुमचं कार्यक्षमता किती आहे, तुमची ताकद किती आहे, विजयाचे स्वप्न किती पाहिले जातात. दुसरं एक असं म्हटलं जातं की कबुतराला गरुडाची पंख लावलेही जातील परंतु गगनभराचं वेड हे रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही, ते रक्तात असावं लागतं. यावेळेला अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळाय बॉल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. एक एक धावेसाठी रक्ताचं पाणी करत असताना कसरखंड संघ पाहायला मिळतोय आणि एक एक धाव वाचवण्यासाठी कंबर कसलेला जय हनुमान बोर्ले संघ सुद्धा पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि आता 11 धावांची गरज आहे. काय जबरदस्त मॅच आहे, काय जबरदस्त हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच. कसरखंड विरोधात बोर्ले. राज हा प्रेशर दबाव कसा असतो ना तो या क्षणाला जाणवतो. गोलंदाज आपण पाहू शकाल शुभम पाटील प्रेशराईज जरूर आहे आणि का असू नये. आपल्याला बोलायला लांबून काय जात आहे परंतु जावे ज्याच्या वंशा तेव्हाच कळे. तिथं जाऊन पाहायला लागतं गोलंदाजाची काय परिस्थिती असते, फलंदाजाची काय परिस्थिती असते. कारण हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये आपण पाहू शकाल भावनिक खेळ आहे. रडताना खेळाडू पाहिलेत आम्ही. खराब बॉल. नो बॉल कॉल. सिंगल रन. दुसरी धाव होणार का आणि इथून मात्र विकेट पाहायला मिळते. नो बॉल कॉल म्हणजे 2 धावा असतील या बॉलवर. पुढचा सामना गावदेवी पोंजेनं टॉस जिंकल्या. डिसिजन फिल्डिंग असेल तर आपल्याला सीमारेषे जवळ येऊन थांबायचंय. 7 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 9 धावांची. काय जबरदस्त मॅच आहे. आता मात्र जीव घेणार आहे ही मॅच. पाठीराखण करणाऱ्या बोर्ले संघाची, पाठीराखण करणाऱ्या कसरखंड संघाची. 7 बॉल 9 धावा. फ्रीट कंटिन्यू आहे आणि समोर आहे प्रफुल्ल मते. प्रफुल्ल मते यंग जनरेशन युवा सदस्य कसरखंड ग्रामपंचायतीचा. क्रिकेटमध्ये ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवलाय खरा परंतु मैदानामध्ये काय करतोय हे पाहणं फार महत्वाचं असेल. 7 बॉल आणि आता 9 धावांची गरज आहे. समोर आहे प्रफुल्ल मते. गोलंदाजी ट्रॅकवर शुभम पाटील. ओ द विकेट. ओ मस्त फटका. यावेळेला या फटक्याला मात्र डोळ्यांमध्ये साठवला जाईल. किती धावा येऊ द्यात परंतु हा एक वेगळा फटका आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीनवर आपण रिप्लेच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकता. हा एक वेगळा अनोखा फटका होता. एक अनोखा अंदाज प्रफुल्लचा आपल्याला पाहायला मिळाला. आपण स्क्रीनवर पाहू शकता. यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार असताना बॉल फेकला गेला आणि एक अनोख्या अंदाजामध्ये हा फटका सजवला गेला. एक सिंगल हँडल या फटक्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न. यस सागर. तर नक्कीच याच दरम्यान ज्यांचे इथे शुभ आगमन झाले प्रसाद दूध डेअरीचे मालक आदरणीय यशस्वी उद्योजक संजयजी जुमारे साहेब यांचे इथे आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन प्रसाद दूध डेअरीच्या मालक आहेत आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचे मी विनंती करेन. बघा वसंतदादा काटवल्या रोशन सर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांकडे त्यांचं लक्ष असतं. 6 चेंडू आणि आता 7 धावांची गरज आहे सागर.
आणि या 6 बॉल मध्ये 7 धावा. विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपीज 10,000 रुपये गोल्डन मॅन राजेश पाटील जे पॅकर आहेत या संघाचे. विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. एवढं मोठी रक्कम क्रिकेटमध्ये कमवू शकता आपण. कोण म्हणतो क्रिकेट हा खेळ उन्हाळ लोकांचा नाहीये, प्रोफेशनल खेळ, व्यावसायिक खेळ, खूप पैसा आहे क्रिकेटमध्ये. यावेळेला मात्र 6 बॉल आणि 7 धावांची गरज. नवीन बॉलर सोमनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार आहे. प्रचंड तणावाचं वातावरण मैदानामध्ये. हलक्या हाताने या बॉलला खेळलाय. बॉल जाणार सरळ सीमा रेषा पार चौकार. त्रास होतो. कोण म्हणतं की मुलं फक्त प्रेमामध्येच धोका दिल्यानंतर रडतात? नाही मित्रांनो, खोटं आहे. मुलं तेव्हाही रडतात जेव्हा त्यांचा संघ हारतो. मुलं तेव्हाही रडतात ज्यावेळेस 1 बॉल 1 धावेची गरज असताना झेल टिपला जातो. मुलं तेव्हाही रडतात जेव्हा 1 बॉल 6 धावांची गरज असताना सीमा रेषेलगत बॉल कलेक्ट केला जातो. मुलं तेव्हाही रडतात जेव्हा त्यांचा गाव हारतो. आणि मुले तेव्हाही रडतात जेव्हा त्यांचा गाव हारतो तेव्हा ते स्वतः हारतात. त्यामुळे क्रिकेट हा भावनिक खेळ आहे. क्रिकेटमध्ये खूप क्रिकेटवर प्रेम करणारी, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारी, क्रिकेटला धर्म मानणारी ही सगळी मंडळी प्रचंड तणावामध्ये आता आपल्याला मॅच पाहायला मिळेल. डॉट बॉल, कभी खुशी कभी गम, कभी इधर तो कभी उधर. कभी ऐसे लग रहा है बोरला टीम जीतेगी तो कभी ऐसे लग रहा है कि कसलखंड टीम जीतेगी. मुकाबला बेहतरीन. 4 बॉल आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 3 धावांची. 4 बॉल 3 धावा. ओ द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सोमनाथ तयार असणार. हवेमध्ये बॉल, विकेट डाऊन. इथून पुन्हा एकदा संघर्षमय क्रिकेट कसलखंड संघासाठी. वसंतदादा आला नावास, पनवेल रायगडचा तो खास. वसंतदादा आला नावासन, ही चर्चा भातान गावात. एकच वादा आमचा वसंत दादा. नक्कीच रोशन सर, 14 वर्षाची परंपरा आणि येणारं पुढचं वर्ष 15वं वर्ष असेल आणि ते सुद्धा दिमाखामध्ये आयोजन होणारच. साहेबांनी सांगितलं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. पहिल्या वर्षीचं आयोजन एक आनंदाची गोष्ट असते, दुसऱ्या वर्षीचं आयोजन थोडं सातत्य असतं, तिसऱ्या वर्षी आणि त्यानंतर सलग 14 वर्ष आयोजन करणं ही अभिमानाची गोष्ट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हो खरं आहे. कारण एखादा कार्यक्रम आयोजन करणं आणि त्या आयोजनामध्ये सातत्य ठेवणं, जसं आमचा अजिवलीचा सप्ताह सातत्य आहे. त्या सप्त्यामध्ये 108 जे मणी असतात गळ्यातले ते 108 सदस्य आहेत. कोणत्याही प्रकारचा 1 रुपयाचा कुणाकडनंही मानधन घेतलं जात नाही आणि तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा माझ्या मते सप्ताह असेल. ओ द विकेट. आता मात्र 3 धावांची गरज आहे. 3 बॉल 3 धावा. ओ द विकेट. सोमनाथ पुन्हा एकदा तयार. हे असंच घडतंय. मी मगाशीच म्हटलं 2023 आणि 2024 मध्ये कसरकंड संघासाठी हे असंच घडतं. 2 बॉल आता 3 धावांची गरज आहे. हे बॅड पॅच कधी कमी होणार? आमचे तुळशीराम पाटील मला सांगतायत विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक. जीव घेऊन सोडणारी मॅच कसरखंड संघाच्या पाठीराख्यांची तरी, नाहीतर बोर्ले संघाच्या पाठीराख्यांची तरी. कारण 2 बॉल आता 3 धावांची गरज आहे. भयंकर मॅच. यावेळेला मात्र सोमनाथ पाटील या वेदना कुणाला त्रास देऊन जाणार, कसरखंडला की बोरल्याला, हे पाहणं फार गरजेचं आहे. उडवलाय आणि सरळ स्टेट डाऊन द ग्राउंड. मॅच फिनिश. बॅट पॅच फिनिश केलेत. कसरखंड संघाचे विजय होते. कसरखंड संघ
मॅच लगेच सुरू होणार आहे. कॅश प्राइज आपण देऊया, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया, पण मी विनंती करेन बॅटिंग टीम आपल्याला लगेच मैदानावर उतरायचे, कारण अजूनही आयोजकांना 4 सामने खेळवायचे. तुम्ही जर सहकार्य केलं तर लवकर सामने होतील, अन्यथा लेट होईल. तर वसंतदादा काठवले यांच्यावर प्रचंड प्रेम करणारी पाहुणे मंडळी यांची सातत्याने उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. चला मॅच ऑन होईल. मॅन ऑफ द मॅच जरूर आपण वळूया.